नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूच्या रोडवर आलेलो आहोत. हा रोड कशा पद्धतीनं उखडला गेलाय हे आपण दाखवणार आहेत. हे हे बघा खड्डे कसे आहेत. या रोडकर शहरातल्या नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. आणि विशेष म्हणलं तर हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूला आहे. हे नेमकं कोणत्या ऑफिसच्या अंतर्गत येतो हे माहीत नाही, पण इथं नगरपालिकेचे हद्दीमध्ये असणारे जे रोड आहेत ते रोड, काही रोड 108 रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला वर्ग झालेत अशा पद्धतीची माहिती कळते. मग हा रोड नेमकं नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये आहे हे माहीत नाही, पण संबंधित अधिकाऱ्यांनी या रोडकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण रोडची परिस्थिती कशी आहे हे आपण वाहन चालकाला विचारणार आहेत. नेमकं वाहन चालकाची काय परिस्थिती होते आहे ते बघा, आपण बघूया, वाहन चालकाला विचारूया नेमकं काय आहे. कशी आहे परिस्थिती, रोडची परिस्थिती कशी आहे महाराज? रस्त्यात रोड का रोड मध्ये रस्ता, मध्ये रस्ते हा का रस्त्यामध्ये खड्डे? रस्त्यामध्ये खड्डे, नेमकं हे काय हा परिस्थिती हा आहे हा धाराशिवची? हा विषय आहे. कशी विषय आहे मला सांगा. एवढ्या महागड्या गाड्या हो, आणि या गाड्या खिळखिळीत बरोबर त्या आहे. गाड्या बरोबर तुमच्या कमराने खिळखिळीत. तरी सुद्धा नगरपालिका असो किंवा सार्वजनिक बांधकाम रोड वर्ग झाले. बरोबर आहे. नेमकं हे रोड कोणत्या अंतर्गत येतात, कोणत्या ऑफिसच्या हे हा, माहित नाही. माहित पण नाही. दोन्ही ऑफिसने या रोडकडे दुर्लक्ष केलंय, काय वाटतं? बरोबर आहे. प्रशासनाने यायला पाहिजे. प्रशासनाला याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे. प्रशासनानं जागे 100% बरोबर आहे. पण ज्याला मतदान दिले त्याला जाग नाही आली. हो, आली पाहिजे. मग नेमकं काय? आली पाहिजे ना, त्यांना पण आली दोन पाहिजे. आमदार आहेत, तुळजापूरचे आमदार आहेत, त्या ताब्यात आहेत, ते पण आमदार आहेत, खासदार आहेत. बरोबर. हे बदलायलेत, करोडो रुपये कमवायलेत, पण तुमची आमची परिस्थिती काय नाही, होईल? काय माहिती? राजकारणाबद्दल तर आपल्याला थोडं हे नाही, तरी पण ज्याच्या अंडर मध्ये येतं हे त्याने नगर केलं प्रशासनात पाहिजे. पाहिजे. ते काय परिस्थिती आहे विचारूया आपण. काय परिस्थिती आहे साहेब? काय परिस्थिती आहे रोडची, कशी वाटते बघा, काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूप वाईट आहे साहेब. बऱ्याच दिवसानंतर धाराशिवला आलोय. गाडी चालवताना गाडी चालवावी का जागेत थांबावी प्रश्न आहे. बर बर बर. गाडी चालवणं अवघड झाले. हो, खूप अवघड आहे. म्हणजे साईडला घेऊन थांबावं असं वाटतंय. प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे साहेब. प्रशासनाने दिलं पाहिजे. शासनाने काय, शासनामध्ये निवडून गेलेले शासन. हा, प्रशासनानं म्हणजे प्रतिनिधी आणि प्रशासन यांचं एकत्रित काम आहे. प्रशासन ही सरकारचं झालं. हे शासन जे आहे, शासन, त्या शासनामध्ये तुमच्या प्रतिनिधींनी प्रथम तर लक्ष दिलं पाहिजे, कारण ते ग्राउंड लेवलवरती त्यांना माहिती आहे. हो, हो. प्रशासन तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी काम करणार आहे. परिस्थिती बिकट आहे. बिघड आहे. काय म्हणतात, गाडी चालवतात, काय वाटतं? काय म्हणणार आता कसे चालू आहे. तरी सुद्धा म्हणा, काय म्हणायचं, कारण नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. ह्याला नगरपालिकेचे पण दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही, कारण जी जनता आहे तीच मूर्ख आहे थोडक्यात माझ्या मते. बर बर. जनता मूर्ख आहे. हो, जनताच मूर्ख आहे, कारण आपल्याला कळत नाही आपण नेमकं निवडून कोणाला देतोय ते. आता माझा जन्म इथं झालेला आहे. मला आता सध्या 26 चालू आहे वय. बर. मला असं एकदाही वाटलं नाही मनातून की मी जिल्ह्यात राहतोय किंवा एखाद्या डेव्हलप सिटीत राहतोय. एमआयडीसी एवढी मोठी आहे, पण एमआयडीसीचा काय विचार एवढी नाही. प्रतिक्रिया दिली तुम्ही. हा जिल्हा असून जिल्ह्यात राहतो. नाही वाटत नाही, मला अजूनही वाटत नाही. त्याच्यापेक्षा आमच्या गावाकडले रस्ते बरे आहेत. सिमेंटाचे का झालेले असताना टाकळी, कणगारा टाकळी. ग्रामीण भाग सुधारला, हो, ग्रामीण भाग सुधारला, उद्ध्वस्त झाला. उद्ध्वस्त झाला. बघा, ही प्रतिक्रिया कशी आहे. याला कारणीभूत फक्त सर्वसामान्य माणसं आहेत. बरं, मतदान देणारे, हा, मतदान देणारे मतदार मतदान द्यायचे असे लोक, हे निवडून गेलेले लोक एवढे सुज्ञानी नाहीत ना, म्हणजे एवढे लहान नाहीत लोक, सुज्ञानी आहेत लोक. लोकांना कळायला पाहिजे, जरी बी आपण पैसे घेतले विकासाला मतदान द्यायचं का काय करायचं. 1000 रुपयासाठी लोक कोणाचा जीव धोक्यात घालतात. आता समजा या रस्त्याने जर कोण पडलं गाडी चालवताना, पाय वगैरे फ्रॅक्चर झाला, तर त्या आयुष्यभराचा आदू झालं का नाही. खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, रस्त्यांमध्ये खड्डा नाही आपल्याकडे.
खड्ड्यांमध्ये रस्ते आहे. हा, रस्त्यांमध्ये खड्डा आहे. रस्त्यांमध्ये खड्डा नाही. हा. मग हे कसं आहे आपण या महाराष्ट्रात काय बोलावं? सार्वजनिक बांधकाम विभाग कसं लक्ष देतो? खूप चांगले आहेत. बघताय ना तुम्ही, बघताय बघा, ना. तरुणांच्या खांद्यावर 100% हे सर. लक्षात घ्या. तरुण आणि या लोकांना जागं करणं गरजेचं आहे. त्यांनी मतदान घेतलं. बरोबर त्या आहे. मतदान घेणाऱ्या लोकांची ही जबाबदारी आहे. ही बरोबर आहे. जबाबदारी पार पाडतात त्या लोक. बिलकुल नाही. काय सांगायला प्रतिनिधीला? प्रॉब्लेम हेच आहे ना की आपलेच लोक ज्यांनी वोट देतात त्यांनीच प्रश्न म्हणजे विचारत नाहीत, तर आपण काय बोला. आपण स्वतः म्हणजे ऑनेस्ट सांगतो बघा सर, ते वरच्या जे पण माणूस आहेत त्यांना ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. माझं तर तेवढंच मत आहे की बाबा आज एवढे ऍक्सिडेंट झाले आपले, तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. तरी तिथला बनलाय आहेत. सुद्धा बातम्या मीच केल्या. 100% सर. आणि थँक्यू सो मच तुम्ही केला त्याबद्दल. आता इथलं पण करताय, शहराच्या होईल हे पण रस्ता. 100% बातम्या आपण केल्यात रस्त्याच्या. नाही, नाही, आता 100%. जवळजवळ 50-60% रस्ते चालू झालेत बांधकाम. बरोबर आहे. उर्वरित राहिलेले रस्ते सुद्धा चालू करावे लागतील. 100%. बघा ही गाडी काय म्हणते. वा 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 वा. हा, सुंदर 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 साहेब सुंदर. कसं वाटतंय? हेलकावे कशी वाटतात? लय बेकार झाला रस्ता. काय म्हणाल? काय सरकारनं काम करून घ्यायला पाहिजे लवकर रस्त्याचं. सरकारनं काम करून. हा. आणि इथले प्रतिनिधी आहेत. प्रतिनिधी आहेत त्यांनी लवकरात लवकर खड्डे बिड्डे बुजवून घ्यावे लागते. बरोबर आहे. हा, गाडीचे मरण खराब होते. शॉकअप सर ते. शॉकअप सर खराब होतात. हा, गाडीचं नुकसान होतं. नुकसान होते भरपूर. त्याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा हात हात बसतात. आम्हाला सध्या लय त्रास होतोय. बरोबर. मनक्याचा ती हादर बसते असे. बघा, हे प्रतिक्रिया बघा लोकांच्या कशा पद्धतीने आहे. हे धाराशिवचे रस्ते आहेत आणि या धाराशिवच्या रस्त्यामध्ये ही कंडिक्शन आहे. या कंडिक्शन कडे कोण लक्ष देणार आहे? नेमकं धाराशिवची परिस्थिती कोण सुधारवणार आहे? लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत, पण लोकप्रतिनिधी या धाराशिव शहराकडे लक्ष देत नाहीत. आणि याच्यामुळे या बघा गाड्या कशा आहेत. गाड्या सर 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 कसं वाटतंय? एवढ्या महागड्या गाड्या घेऊन जर या शहरामध्ये असे रस्ते आहेत, काय म्हणाल साहेब? काय म्हणणार हो, दुर्दैव आपलं. पण हे काय नुकसान म्हणायचं? किती होतंय गाडीचं? नुकसान होतंय सगळं. ते बोलायचं नुकसान कोणाला करण्यासाठी तुम्ही रोड टॅक्स भरता का? नाही ना. मग? चांगलं वाटावं म्हणून टॅक्स भरतो. काय सांगाल तुम्ही लोकप्रतिनिधीला? लोकप्रतिनिधी स्वतः येऊन वैयक्तिक लक्ष घाला, जरा बघा. स्वतः या रोडवरून या, लक्ष बघा. आणि बाकी काय वाटतंय? छानच वाटतं. आता काय म्हणायचं, छानच आहे. चला, चला, चला. मागच्या गाडीवाल्याला विचार. गाडीवाले काय म्हणता? काय म्हणता साहेब? कसं वाटतंय रस्ता कसा वाटतंय? काय रस्त्याबद्दल काय बोलणार आहे आता आपण? गाडी इकडे घेऊन यायचं म्हणलं की नको नको वाटत कसं असं. वाटायला? नको आणि वाटत. मेहनत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारीच आहे. हो ना, ते तर दुर्भाग्य आहे. ज्या कार्यालयातून रस्ते बनतात हा. त्याच कार्यालयाच्या बाजूला कार्याला यायला रस्ता नाहीये. दुर्दैव आहे. असं आहे बघा. हे आपण धाराशिवचे रस्ते दाखवतोय. अशी कंडिशन आहे. हे गाडी बघा कशी जाते, कशी बघता. ही खड्डे बघा कसे आहेत. हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूचा रोड आहे. प्रत्येक गाडी चालकाचं गाडी कोणाच्या? महाराष्ट्र सरकारची. या 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 खड्ड्यातून बघा. महाराष्ट्र सरकारची गाडी खड्ड्यातून कशी येते बघा. हे महाराष्ट्र सरकारची गाडी आहे. साहेब काय म्हणाल? शासनाची गाडी आहे महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र शासनाचे गाड्या आहेत. हा. जिल्हाभर रोड नाहीत. जिल्हाभर रोड नाही. जिल्हाभर रोड नाहीत. जिल्हाभर बरोबर आहे. बरोबर इथं तर नाहीतच. जिल्हाभर नाहीत. बरोबर हे शासनाची चुकी. बरोबर आहे. ज्यांच्या शासनदार आहे ना त्यांनी नीट करायला पाहिजे. बरोबर. शासन आपल्या दारी त्यांनी नीट करायला पाहिजे. हा. साहेब शासन आपल्या दारी त्यांनी रोड बनवले पाहिजेत. आणि हे रोड खराब झालेले अक्षरशः हे बघा. महाराष्ट्र सरकारच्या गाडीला सुद्धा ह्या रस्त्यातून जावं लागतंय. हे किती महत्वाचं आहे हे रस्ते. हे बघा महाराष्ट्र सरकारची गाडी या रस्त्यातून खड्ड्यातून तर ह्या परिस्थिती महाराष्ट्र सरकारच्या या सार्वजनिक बांधकाम विभागानं असो, नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नगर अध्यक्षांना असो किंवा लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगर अध्यक्ष या सर्वांनी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हे आहे आपलं धाराशिवच्या शहरामध्ये ही परिस्थिती आहे. या परिस्थितीकडे कोण लक्ष देणार? कोण जनतेचा वाली होणार? कोण जनतेला न्याय देणार? मतदान करणाऱ्या बांधवांनो लक्षात ठेवा.
जे माणसं आपल्या हिताचे काम करतील, जे माणसं शहर सुधारण्याचं काम करतील, अशाच लोकांना मतदान द्या. कोणी नाही कोणाचं. आपल्याला कोण न्याय देईल का याची काहीही गॅरंटी नाही. म्हणून शहराचा विकास करणारा, जिल्ह्याचा विकास करणारा, तालुक्याचा विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आहे. बघूया धाराशिव शहराचा, जिल्ह्याचा विकास होईल का याकडेच आता लक्ष आहे. कोणचा प्रतिनिधी धाराशिव शहरासह जिल्ह्यात लक्ष देईल याकडेच लक्ष आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. शहराच्या विकासाचे विचार कमेंट बॉक्समध्ये यावे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.